राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या कालच्या दिवशी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या। 17 जागांपैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार बिनविरोध झाले। आता उरल्या 11 जागा। या 11 जागांपैकी मराठवाड्यात 4 जागांवर लढत होणार आहे। मराठवाड्यात गुलाल कुणाचा, महायुती की महाविकास आघाडीचा? नांदेडमध्ये चालणार का चव्हाण फॅक्टर? छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी कुणाची? परभणीत टोपी घालून मत मिळणार की भगवा फडकणार? धाराशिव, लातूर, बीड 3 जिल्हे 1 वॉर्ड, कोण पडणार थंडगार? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। मराठवाड्यात एकूण 4 विधान परिषद मतदारसंघांमध्ये लढत होतीये। ते मतदारसंघ कोणते, कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे फाईट आणि मराठवाड्यात कुणाची हवा झाली आहे टाईट? मराठवाडा विभाग 4 जागा 9 उमेदवार। नांदेड भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजपचे अमर राजूरकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास पाटील। छत्रपती संभाजीनगर जालना भाजप विरुद्ध ठाकरे सेना, भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे। परभणी हिंगोली शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना विरुद्ध अपक्ष, शिवसेनेचे सईद खान विरुद्ध ठाकरे सेनेचे डॉक्टर विवेक नावंदर। धाराशिव, लातूर आणि बीड भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख। आता नांदेडकडे जाऊ। नांदेडसाठी महत्त्वाचा प्रश्न, नांदेडमध्ये चव्हाण फॅक्टर चालणार का? अमरनाथ राजूरकर हे माजी आमदार, लिंगायत समाजाचा चेहरा, शिवाय अशोक चव्हाण यांच्या सोबत भाजपमध्ये। तिकडे काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर हे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे निष्ठावंत, चव्हाणांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरलेत। तसं पाहिलं तर नांदेड म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक गड, पण अशोक चव्हाणांचा दबदबा। या ठिकाणी मुस्लिम अधिक दलित मतं एकत्र आली तर निर्णायक ठरू शकतात। थोडक्यात काय तर चव्हाणांनी घर फोडलं पण काँग्रेस भिंत पाडणार का? नांदेडचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर भाजपचं संख्याबळ आणि चव्हाणांचं होम ग्राउंड हा भाजपसाठी ॲडव्हान्टेज। त्यामुळे नांदेडमध्ये संभाव्य विजेते भाजपचे अमर राजूरकर ठरू शकतात। आता छत्रपती संभाजीनगरकडे जाऊ। छत्रपती संभाजीनगरसाठी महत्त्वाचा प्रश्न, मराठवाड्याची राजधानी कुणाची? भाजपचे सुहास शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर, त्यामुळे शहरावर चांगली पकड। शिवाय भागवत कराड गटाचे, तिकडे ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे हे अंबादास दानवे यांचे निकटवर्तीय। छत्रपती संभाजीनगर जालना पट्ट्यात भाजपचा स्ट्रॉंग होल्ड, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांची यंत्रणा लागली आहे कामाला। तिकडे ठाकरे सेनेकडे अंबादास दानवेंचा चेहरा पण संख्याबळ कमी। थोडक्यात काय तर दानवे विरुद्ध दानवे, कोण बाजी मारणार? छत्रपती संभाजीनगर जालन्याचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर भाजपचं संख्याबळ जास्त, त्यामुळं आकड्यांचा दादा भाजपच। म्हणून छत्रपती संभाजीनगर जालन्यात संभाव्य विजेते भाजपचे सुहास शिरसाट ठरू शकतात। आता परभणीकडे वळू। परभणी हिंगोली शिंदे सेनेचे म्हणजे शिवसेनेचे सईद खान विरुद्ध ठाकरे सेनेचे डॉक्टर विवेक नावंदर विरुद्ध अपक्ष उमेदवार सुशील देशमुख। परभणीसाठी महत्त्वाचा प्रश्न, धर्म कार्ड विरुद्ध मराठा कार्ड। शिंदे सेनेनं इथं सईद खान यांच्या रूपानं मुस्लिम चेहरा दिलाय। सईद खान परभणीचे माजी नगरसेवक, तिकडे ठाकरे सेनेचे विवेक नावंदर, पेशानं डॉक्टर, खासदार संजय जाधव यांचे समर्थक। मराठा बंजारा पट्ट्यात उल्लेखनीय काम। थोडक्यात काय तर परभणीत टोपी घालून मतं मिळणार की भगवा फडकणार? परभणी हिंगोलीचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर महायुतीचे आकडे भारी पडतायत, त्यामुळे परभणी हिंगोलीत संभाव्य विजेते शिंदे सेनेचे सईद खान ठरू शकतात। आणि आता शेवटचं, धाराशिव, लातूर, बीड। धाराशिव, लातूर, बीडसाठी महत्त्वाचा प्रश्न, 3 जिल्हे 1 वॉर, कोण पडणार थंडगार? भाजपचे बसवराज पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे समर्थक, लिंगायत समाजाचा चेहरा, तर तिकडे महेश देशमुख हे लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विलासराव देशमुख घराण्याचे निकटवर्तीय। लातूर म्हटलं की काँग्रेसचा गड आणि देशमुख घराणं, बीड म्हटलं की धनंजय मुंडे, पंकजा मुंडे फॅक्टर आणि धाराशिव तर संमिश्र, अर्जुन खोतकर, राणा जगजित सिंह महायुती सोबत।
थोडक्यात काय तर देशमुखांचा गड पण मुंडे खोतकरांची जोडी पाडणार का भगदाड, अशी इथली परिस्थिती. धाराशिव लातूर बीडचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर काटेकी टक्कर. भाजपला झुकतं माप, कारण बीड धाराशिवची जुळवाजुळव, त्यामुळे संभाव्य विजेता 50-50. एकूणच काय तर मराठवाड्यात महायुती स्ट्रॉंग, 4 पैकी 4 किंवा 4 पैकी 3. पण महाविकास आघाडीची आशा फक्त धाराशिव लातूर बीडमध्ये, कारण लातूरच्या जोरावर. मराठवाड्यात 4-0 करायचा प्लॅन महायुतीचा, पण लातूरचा देशमुख रूपी वाघ शिकार करणार का? अर्थात हे सगळं 22 जूनला निकाला दिवशीच कळणार. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.